द्वितीय गद्यपाठ प्राचीन काले प्रसाधनम यामध्ये आपण प्रसाधनाचे विविध घटक पाहत आहोत. प्रसाधनस्य परमोत्कर्षः नाम भूषण विन्यासः. प्रसाधन म्हणजे सजावट सर्वात उत्कृष्ट पद्धतीने होते ती म्हणजे अलंकार घालणे. अलंकार भूषण हे पर्याय शब्द. विन्यासः म्हणजे रचना. अलंकारांची रचना करणे, योजना करणे हा प्रसाधन कलेचा परमोत्कर्ष आहे, सर्वोच्च बिंदू आहे. हेम, रजत, गजदंत, शंखशुक्ती, मौक्तिक, रत्नादिभिः अलंकाराणां निर्माणं भवति. सुवर्ण, सोने, चांदी, हस्तिदंत, शंख, शिंपले, मोती, विविध रत्ने यांच्यापासून अलंकारांची निर्मिती होते. भरतमुनिना वर्णितं चतुर्विधम अलंकरणं तथा तस्य कतिपयानि उदाहरणानि ईदृशानि सन्ति. भरतमुनींनी नाट्यशास्त्रामध्ये 4 प्रकारचे अलंकार आणि त्या अलंकारांची कितीतरी उदाहरणे दाखवून दिली आहेत. भरतनाट्यशास्त्रम 21तमः अध्यायः 12तः 14 पर्यन्तं पंक्तयः. आवेद्यम हा अलंकारांचा एक प्रकार. कुंडले, नासामौक्तिकम हे त्याचे उदाहरण. आवेद्यम म्हणजे जेथे शरीराला छिद्र पाडून तेथे हा अलंकार अडकविला जातो. जसे कानातले, कुंडले म्हणजे कानात घालायचा दागिना, कर्णाभूषणम. नासामौक्तिकम, नासा म्हणजे नासिका म्हणजे नाक, नाकामध्ये अडकवण्याचा मोती म्हणजे मोती घालून सोन्याची तार, जी सोन्याच्या तारेमध्ये मोती बसवून जो अलंकार नाकामध्ये घातला जातो तो. आवेद्यम म्हणजे असा शरीराला छिद्र पाडून अडकवता येणारा अलंकार. बंधनीयम हा दुसरा प्रकार. त्यामध्ये उदाहरण केयूरम, मेखला. बंधनीयम म्हणजे जो अलंकार त्याला फासा असतो आणि त्याने तो अडकवला जातो, बांधला जातो शरीराभोवती, असा अलंकार. त्याचं उदाहरण आहे केयूरम. केयूर म्हणजे बाजूबंद, दंडामध्ये हा अलंकार घातला जातो. मेखला म्हणजे कंबरपट्टा, कमरेभोवती हा अलंकार बांधला जातो. अशा प्रकारे बंधनीयम हे अलंकार. आरोप्यम हा तिसरा प्रकार. बहुविधा हा हाराः चूडामणी हे उदाहरण. आरोप्यम म्हणजे जे वर चढवले जातात असे वेगवेगळ्या प्रकारचे हार की जे गळ्यात अडकवून नंतर मागच्या बाजूला असलेल्या दोऱ्याने किंवा फाशाने तो हार वर ओढून आपल्याला हव्या तितक्या आकाराचा ठेवता येतो. किंवा चूडामणी म्हणजे चूडा म्हणजे अंबाडा, केसामध्ये अंबाड्यावर घालायचे रत्न किंवा दागिना हा केसात वर ओढून अडकवून हा अडकवला जातो, घातला जातो, असे हे दागिने. चौथा प्रकार प्रक्षेप्यम नूपुरौ कंकणानी. प्रक्षेप्यम हा अलंकाराचा प्रकार की जिथे आपण हात पाय त्या अलंकारामध्ये आत प्रवेश करून म्हणजे तो अलंकार हातात पायात चढवला जातो. त्याची उदाहरणं नुपुर म्हणजे पैंजण आणि कंकण म्हणजे विविध प्रकारच्या बांगड्या. अशा प्रकारे अलंकारांचे प्रकार भरतमुनींच्या नाट्यशास्त्रामध्ये सुद्धा आपल्याला आढळतात. बहुभूषणं खेदकरं लघुभूषणं श्लाघ्यम् एतदपि सूचितं भरतमुनिना. नाट्यशास्त्रम् 21तमः अध्यायः 46तः 48 पर्यन्तं पंक्तयः.
बहुभूषणम खेदकरम. फार अलंकार घालणे हे खेदजनक असते, त्रासदायक असते. लघुभूषणम श्लाघ्यम. कमी अलंकार घालणे हे गौरवास्पद असते. अतिशय अधिक अलंकार धारण केल्यामुळे श्रीमंतीचे प्रदर्शन करत आहोत असे वाटते आणि त्यामुळे इतरांना खेद निर्माण होतो. किंवा अनेक अलंकार धारण केले असतात त्यांचे ओझे आणि व्यवहारात वागताना त्यांचा त्रास होतो, म्हणून बहुभूषण खेदकरम असे म्हटले आहे. या उलट लघुभूषणम की ज्याने थोडेच अलंकार घातले आहेत आणि त्याचे सौंदर्य वाढत आहे आणि त्यातून त्याचा साधेपणा आणि सौंदर्य या दोन्ही गोष्टी उठून दिसत आहेत, म्हणून ते गौरवास्पद ठरते. हे भरतमुनींनी सूचित केले आहे. सुगंधीनी मृदुतराणी पुष्पभूषणान्यपि सर्व लोकप्रियाणी. पुष्पभूषणानी अधिक अपि असा हा संधी. पुष्प म्हणजे सुमनम, फुले, भूषणम म्हणजे अलंकार, फुलांचे दागिने हे सुद्धा सर्व लोकांना प्रिय असतात, कारण हे दागिने आणि इतर धातूंचे दागिने यात एक महत्वाचा असा फरक असतो की फुले ही सुगंधी असतात आणि अतिशय कोमल असतात आणि त्यामुळे इतर अलंकारांप्रमाणे त्यांचा स्पर्श कठोर लागत नाही, त्या अलंकारांचा त्रास होत नाही आणि शिवाय हे पुष्प अलंकार सुगंधी असतात आणि म्हणून सर्वांना ते आवडतात. त्याची उदाहरण आपल्याला दिली आहे. यदि अशोक कर्णिकार सिंधुवारादि कुसुमालंकाराः धार्यन्ते तर्हि अनुक्रमेण माणिक्य सुवर्ण मौक्तिकादिभिः किं प्रयोजनम्. जर अशोक, कर्णिकार, सिंधुवार इत्यादी फुलांचे अलंकार आपण धारण केले तर अनुक्रमे माणिक, सोने आणि मोती इत्यादींनी युक्त अलंकारांचा काय उपयोग. आता ही फुलं आहेत. अशोकाचे फूल पोवळ्यासारखं तांबड्या रंगाचं असतं. कर्णिकार म्हणजे बहावा, याची फुलं पिवळ्या रंगाची असतात. आणि सिंधुवार म्हणजे निरगुंडी, तिला पांढऱ्या रंगाची किंवा निळी जांभळी अशा रंगाची फुलं असतात. तेव्हा हे अलंकार जर धारण केले त्यांचे रंग इतके सुंदर आहे की अशोकाचं लाल फूल धारण केल्यावर माणिक या लाल रत्नाची गरज नाही. कर्णिकाराची पिवळी फुलं म्हणजे बहाव्याची पिवळी फुलं जर धारण केली तर सोन्याचे पीतवर्ण चमकदार अलंकार आवश्यक नाही. तर सिंधुवाराची म्हणजे निर्गुंडीची पांढरी फुले माळली तर मोत्याची काय गरज. आणि म्हणून हे अलंकार सहज निसर्गात उपलब्ध होणारे, अधिक धन खर्च करावे न लागणारे, सांभाळण्यासही सोपे, वावरण्यास अतिशय सुलभ आणि दिसण्यास अतिशय मोहक आणि सुगंधी, शिवाय कोमल, म्हणून हे अलंकार लोकप्रिय आहे. किम प्रयोजनम ही एक शब्दरचना आहे. याचा काय उपयोग किंवा याची काय गरज, काय आवश्यकता असा अर्थ व्यक्त होतो. दैनंदिन जीवने प्रसाधनानी उपयुज्यन्ते एव. दैनंदिन जीवनात सुद्धा प्रसाधनांचा वापर केला जातो, किंतु विवाहादिषु तथैव उत्सव प्रसंगेषु जनाः विशेषेण प्रसाधनपराः भवन्ति. दैनंदिन जीवनामध्ये जसं आरोग्याला आवश्यक त्याप्रमाणे आंतरिक आणि बाह्य प्रसाधनांचा उपयोग केला जातो. यामध्ये स्नान, दंतधावन इत्यादी जे आवश्यक अत्यावश्यक भाग घटक सांगितले आहेत ते तर हवेतच,
शिवाय बाहेर उन्हातान्हामध्ये फिरताना त्वचेचं संरक्षण इत्यादी प्रसाधने सुद्धा आवश्यक आहे. आणि त्यामुळे दैनंदिन जीवनात सुद्धा आपल्या शरीराची काळजी घेण्यासाठी, त्वचा, चेहरा यांची निगा राखण्यासाठी प्रसाधने वापरली जातातच. शिवाय विवाह इत्यादी आयुष्यातील मंगल प्रसंगी तसेच उत्सवांच्या वेळी लोक खास करून प्रसाधन करतात आणि त्यामध्ये आपण विशेष शोभून दिसणार यासाठी प्रयत्नशील राहतात. प्राचीन प्रसाधन विषये अयम विशेषः लक्षणीयः नाम नैसर्गिकतया उपलब्धानां प्रसाधनानां प्राचुर्यम्. प्राचीन काळच्या आपल्याला प्रसाधनांबद्दल जी माहिती सांगितली आहे त्यामध्ये एक गोष्ट आपल्याला विशेष जाणवते, ती म्हणजे नैसर्गिकपणे उपलब्ध जी साधनं आहेत ती अधिक प्रमाणात वापरली गेली आहेत. मानसोल्लासग्रंथे प्राकृतिक सामग्र्या विलेपन, चूर्णक, तैल, गंधादिकानां निर्माणं वर्णितम्. मानसोल्लास या ग्रंथामध्ये प्राकृतिक म्हणजे प्रकृतीपासून बनलेले म्हणजेच नैसर्गिक या नैसर्गिक साधन सामग्रीने प्रसाधने कशी निर्माण होतात त्यांचे वर्णन केले आहे. कोणकोणत्या प्रसाधनांचे वर्णन आहे तर त्यामध्ये आहे विलेपन. विलेपन म्हणजे ज्यांचा लेप लावता येईल असे घटक, चूर्णक म्हणजे विविध प्रकारचे चूर्ण, तैल वेगवेगळ्या प्रकारची तेल, गंध म्हणजे विविध सुगंधी द्रव्ये यांचे निर्माण कसे करावे हे सांगितले आहे. कृतकानि तथा रसायन बहुलानि प्रसाधनानि तत्र न दृश्यन्ते. कृतक म्हणजे खोटी, म्हणजे जी मानव निर्मित आहेत, निसर्ग निर्मित नाही अशी. तसेच अनेक रसायने वापरलेली, रसायन बहुलानी प्रसाधनांनी प्राचीन काळी न दृश्यन्ते दिसून येत नाही. म्हणजे प्राचीन काळामध्ये आपल्याला नैसर्गिक प्रसाधनांवर अधिक भर होता असं दिसून येतं. आधुनिक काले अपि अस्माभिः एतत् सुष्ठु अवधारणीयम् अनुकरणीयम् च. तेव्हा आधुनिक काळात सुद्धा आपण हे चांगल्या प्रकारे ध्यानात घेतलं पाहिजे आणि त्याचं अनुकरणही केलं पाहिजे. म्हणजे आधुनिक काळात सुद्धा आपण पाहतो की दूरदर्शन सारख्या माध्यमातून प्रसाधनांचा, ही जी कृत्रिम प्रसाधनं आहेत त्यांचा भडीमार होत असतो. ही कृत्रिम प्रसाधने विकत घ्यावी यासाठी जोरदार जाहिराती केल्या जातात आणि म्हणून त्यांना बळी न पडता आपण अधिकाधिक नैसर्गिक प्रसाधने कशी वापरू शकू याचा विचार केला पाहिजे आणि त्यानुसार आचरण केलं पाहिजे. या परिच्छेदामध्ये उपयुज्यन्ते हे रूप होतं उप अधिक युज धातू 7व्या गणाचा उभयपदी इथे कर्मवाच्य, लट लकार प्रथम पुरुषाचे बहुवचन. तसेच दृश्यन्ते हे रूप दृश्यपश्य धातू पहिल्या गणाचा परस्मैपदी, कर्मवाच्य लट लकार प्रथम पुरुषाचे बहुवचन. अवधारणीयम आणि अनुकरणीयम ही कृत्य प्रत्ययांत रूपे. अव अधिक ध्रू धातू 10व्या गणाचा त्याचे हे रूप कृत्य प्रत्ययांत नपुंसकलिंगी प्रथमा एकवचन. तसेच अनुकरणीयम मध्ये अनु अधिक ध्रू धातू 8व्या गणाचा उभयपदी कृत्य प्रत्ययांत नपुंसकलिंगी प्रथमा एकवचन.